नमस्कार, मी नेहा. डीडीसी न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. आपण पाहतोय की सध्या गव्हर्नमेंट जॉबच सगळ्यांना हवा आहे आणि यासाठी शासन एक स्पर्धा परीक्षा आयोजित करत असते आणि स्पर्धा परीक्षांसाठी नेहमी विद्यार्थ्यांचा कल हा वाढताना आपल्याला दिसून येतोय आणि या परीक्षांची काठिण्य पातळीही अधिक वाढवण्यात आलेली आहे. याचबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी सध्या माझ्यासोबत आहेत एकलव्य अकॅडमीचे संचालक प्राध्यापक गजानन पाटील सर. सर, तुमचं डीडीसी दैनिक मातृभूमीमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. थँक्यू सर. सर्वप्रथम मला हा एक प्रश्न विचारावासा वाटतोय की नेमकं एकलव्य अकॅडमीची सुरुवात ही कधी झाली, किती वर्षांपूर्वी झालेली आहे आणि ही सुरुवात नेमकी कशी झाली? मॅडम, आपण एकलव्य अकॅडमी जी सुरू केलेली आहे तर अकोल्यात गेल्या 3 वर्षापासून एकलव्य अकॅडमीचं काम स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सुरू केलेलं आहे. म्हणजे साधारणतः 2016 पासून आपण अकॅडमी सुरू केलेली आहे. त्यापूर्वी पुण्यामध्ये आम्ही असं शिकवण्याचं काम किंवा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम हे करतच होतो. पण स्पेशली एक एकलव्य अकॅडमी म्हणून स्वतःचं काहीतरी सुरू करावं विद्यार्थ्यांसाठी असा उपक्रम आम्ही 2016 पासून सुरू केलेला आहे अकोल्यामध्ये. नक्कीच सर. आजकाल बऱ्याचशा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी ही 10वी-12वी पासूनच केली तर उत्तम असा सल्ला अलीकडे देण्यात येतोय. नेमकं या परीक्षेची सुरुवात आपण कधी करायला पाहिजे आणि कशी करायला पाहिजे याबद्दल आम्हाला थोडंसं मार्गदर्शन कराल? नाही, निश्चितच. म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं किंवा पालकांची इच्छा असते की आपल्या मुलांनी स्पर्धा परीक्षेकडे वळलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने खूप सुरुवातीपासून काही विद्यार्थी तयारी करतात. आणि असं जर समजा सुरुवातीपासून जर आपण तयारी करत असू स्पर्धा परीक्षेची तर ती खूप उत्तमच आहे. पण विद्यार्थ्यांना ह्या एक्झाम संदर्भात परीक्षेसंदर्भात फारशी माहिती नसल्यामुळे बरेचसे विद्यार्थी असे असतात की त्यांना कधी सुरू करायची ह्या परीक्षेची सुरुवात ही माहिती नसते. पण 10वी-12वी पासून जर परीक्षेची सुरुवात जर करत असतील तर ते निश्चितच उत्तम राहील. नक्कीच सर. आजकाल प्रत्येक गोष्ट ही प्लॅनिंगनुसार केली, त्याचं नियोजन करून आपण जर त्याची सुरुवात केली तर खूप छान असं ते आपलं काम पूर्ण होतं. सर, नेमकं स्पर्धा परीक्षेची तयारी ही आपण कशा प्रकारे केली पाहिजे, नेमका हा अभ्यास आपण कशा प्रकारे केला पाहिजे हे आम्हाला सांगाल? निश्चितच. त्यामध्ये काय असते मॅडम, आपण एकतर परीक्षेचा सिलेबस विद्यार्थ्यांना माहीत असावा, पण त्याहीपेक्षा खूप महत्त्वाची बाब ही राहील की विद्यार्थ्यांनी आपलं टार्गेट आधी निश्चित केलं पाहिजे स्पर्धा परीक्षेमध्ये. आणि टार्गेट निश्चित करत असताना इव्हन स्पर्धा परीक्षाच नाही तर कोणतेही क्षेत्र असो, आधी टार्गेट हे प्राईम लेवलवर असलं पाहिजे आपलं, की आपण टार्गेट आधी फिक्स करावं. मग त्या टार्गेटमध्ये अशा भरपूरशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत, विद्यार्थ्यांना संधी आहेत आणि त्यामध्ये ज्या वेगवेगळ्या संधी आहेत त्याच्यामधून जर समजा स्पर्धा परीक्षा हे जर आपण निवडत असू, कारण की 10वी-12वीच्या बेसवर विद्यार्थ्यांसाठी बँकिंग सेक्टर आहे, मेडिकल सेक्टर आहे, त्याच्यानंतर आणखीन मिलिटरीसाठी काही सेक्टर असेल, तर त्या वेगवेगळे सेक्टर्स आहेत. तर त्यामध्ये जर समजा आपण विद्यार्थी जर ठरवत असेल की आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, कुठेतरी आपल्याला IAS बनायचं असेल, डेप्युटी कलेक्टर बनायचं असेल, DYSP बनायचं असेल, तहसीलदार, PSI, तर तशी तयारी करता येईल. तशी सुरुवात तुम्हाला करता येईल. जर अशी सुरुवात जर करायची असेल स्पर्धा परीक्षेसाठी तर त्यामध्ये सुरुवात काय करावं लागेल, आपल्याला परीक्षेचं स्वरूप जाणून घ्यावं लागेल. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःहून परीक्षेचं स्वरूप जाणून घेतलं पाहिजे. तसंच पालकांनी सुद्धा त्याकडे खूप लक्ष दिलं पाहिजे. नेमकं पालकांची जबाबदारी ही नेमकी काय असायला पाहिजे? जेव्हा आपले पाल्य स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात तेव्हा पालकांनी कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे? पालकांची खबरदारी म्हणजे कसं, तर पालकांनी सुरुवातीला हे विद्यार्थ्यांकडून किंवा त्यांच्या पाल्याकडून समजून घेतलं पाहिजे की आपला पाल्य हा कोणत्या क्षेत्राकडे जाऊ शकतो. म्हणजे बरेचसे पालक असे आहेत की विद्यार्थ्यांकडे, त्यांच्या मुलांकडे, पाल्यांकडे फारसं लक्ष देत नाहीत की आपला पाल्य हा कोणत्या क्षेत्राकडे जाऊ शकतो. जर समजा पालकांना असं वाटत असेल की आपला पाल्य हा IAS बनू शकतो, IPS बनू शकतो, PSI बनू शकतो, त्याच्या इंटरेस्टनुसार जर असं वाटत असेल तर मग पालकांनी काय केलं पाहिजे, तर सुरुवातीला त्या परीक्षांचं स्वरूप पालकांनी स्वतः जाणून घेतलं पाहिजे आणि नंतर आपल्या पाल्याला त्या संदर्भात मार्गदर्शन केलं पाहिजे की तू अशा प्रकारे जी परीक्षा आहे, समजा मग MPSC आहे तर MPSCची मग तयारी तू करू शकतो. मग MPSCची तयारी करण्यासाठी तुला कोणते विषय असतात, अभ्यासक्रम काय असतो, परीक्षेचं स्वरूप हे कशा प्रकारचं असते हे पालकांनी पण जाणून घेतलं पाहिजे आणि त्या माध्यमातून मग त्यांच्या पाल्याला त्यांनी पण मार्गदर्शन केलं पाहिजे, म्हणजे चांगलंच राहील ते. सर, आपण आजकाल बघतोय की मोबाईल फोन आणि सोशल मीडियाचा अधिक वापर होताना आपल्याला दिसतोय. बरेचसे विद्यार्थी हे व्हॉट्सॲप, यूट्यूब
याकडे जास्त वळताना आपल्याला दिसत आहे, परंतु याचा आपण गैरवापर न करताना आपण याचा सदुपयोग कसा करून घेता येईल याबद्दल आम्हाला थोडंसं सांगाल? मॅडम, खूपच छान प्रश्न आहे हा. म्हणजे खूप छान की आज विद्यार्थी म्हणजे मी पाहतो आमच्या म्हणजे क्लासलाही विद्यार्थी जे राहतात, आपण ज्या अभ्यासिका आहेत आमच्या, काही अभ्यासिकेमध्ये काही विद्यार्थी राहतात. अक्षरशः अभ्यासिकेमध्ये विद्यार्थी अभ्यास करताना मोबाईलचे हेडफोन कानामध्ये असतात आणि मूव्हीज बघण्याचं काम करतात. म्हणजे जे मोबाईलचा वापर आहे, मोबाईलचा वापर आजच्या पिढीला स्पर्धा परीक्षेसाठी खूप चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो. पण विद्यार्थी त्या मोबाईलचा वापर अभ्यासासाठी न करता इतर बाबींकडेच खूप जास्त फोकस करते. म्हणजे व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल, फेसबुक असेल, तर किंवा मग वेगवेगळ्या मूव्हीज पाहणं असतील, याकडे जास्त फोकस करतात. आणि त्यांनी होते असं की अभ्यासासाठी जो वेळ द्यायला पाहिजे तो वेळ ते फारसा देऊ शकत नाहीत. आणि अभ्यासाच्या अनुषंगाने ज्या बाबी आवश्यक असतात त्या खरं तर नेटवरती वगैरे बघायला पाहिजेत, मोबाईलवर बघायला पाहिजेत, तर ते बघण्याचं प्रमाण खूप कमी होते. तर असं जर समजा फक्त एक्झामशी रिलेटेड जर बाबी आपण जर समजा यूट्यूबवर बघत असू, ठीक आहे, किंवा मग वेगवेगळ्या ज्या साईट असतात एक्झामच्या, समजा insightonIndia.com ही साईट आहे की जिथे स्पर्धा परीक्षेसंदर्भात खूप चांगलं मार्गदर्शन केलं जाते. पूर्वीचे प्रश्नपत्रिका त्यावर असतात, कशा प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायच्या याचं मार्गदर्शन असते. तर तिथे जर समजा विद्यार्थ्यांनी ते जर पाहिलं तर ते खूप चांगलं राहील. आणि पालकांनी सुद्धा काय केलं पाहिजे, तर आपला पाल्य मोबाईलचा हा कसा वापर करत आहे तर त्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, तर ते चांगल्या प्रकारे वापर करू शकतील असं मला वाटतंय. सर, आजकाल आपण पाहतोय की आपल्याला अकोला शहरामध्येच एवढे छान क्लासेस उपलब्ध आहेत, एवढे छान शिक्षक तुमच्यासारखे इथे उपलब्ध आहेत, इथे इतक्या छान प्रकारे तुम्ही स्पर्धा परीक्षेबद्दल मार्गदर्शन करतात. परंतु तरीही काही विद्यार्थी आहेत की ते पुण्याला जाऊन याबद्दल प्रशिक्षण घेतात, पण त्यांनी इथे जर का त्यांचं प्रशिक्षण घेतलं तर तिथे जाण्याचा तुमचा खर्चही वाचेल आणि तेवढा त्रासही तुम्हाला होणार नाही, हे आम्हाला सांगाल? बरोबर आहे. हाही प्रश्न एक स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचा आहे. कारण की विद्यार्थ्यांना काय होत आहे, पुण्यामध्ये जर आपण गेलो, स्पर्धा परीक्षेची तयारी केली तरच सिलेक्ट होऊ शकतो, हा एक थोडक्यात एक असा एक भ्रम निर्माण झालेला आहे. ॲक्च्युअलमध्ये पुण्यामध्ये जे शिकवलं जाते तेही अकोल्यामध्ये शिकवलं जाते. कारण की मी 3 वर्ष पुण्यामध्ये शिकवत होतो, पुण्यामध्ये जे काही शिकवत होतो तेच अकोल्यात शिकवतो, बरोबर आहे. फक्त फरक असा काही आहे की पुण्यामधले विद्यार्थी हे जास्त सिलेक्ट होतात एक्झाममध्ये, पुणे असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल. आणि महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, विदर्भ ह्या परीक्षेच्या म्हणजे प्रगतीमध्ये किंवा परीक्षेत पास होण्याच्या त्या रेशोमध्ये कमी आहे. याचं कारण आहे की विद्यार्थ्यांना परीक्षेबद्दल पुरेसं आकलन नसणे. बरेचसे विद्यार्थी असे आहेत की ते जर समजा PSI STI ची तयारी करत असतील किंवा राज्यसेवेची तयारी करत असेल, त्यांना डेप्युटी कलेक्टर व्हायचं असेल, DYSP व्हायचं असेल, तहसीलदार व्हायचं असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी सर्वात महत्त्वाची त्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी सिलेबस पाहिला पाहिजे की काय आहे. पण असा सिलेबस न पाहता विद्यार्थी जेव्हा तयारी करतात तर तेव्हा ते म्हणजे त्यांची तयारी त्या परीक्षेच्या अनुषंगाने होत नाही. आणि असं प्रमाण हे मराठवाडा, विदर्भामध्ये खूप जास्त आहे. आणि पुण्यामध्ये काय होतंय, तर विद्यार्थी परीक्षेच्या अनुषंगाने तयारी करतात, परीक्षेचा सिलेबस काय आहे ते जाणून घेतात आणि मग त्यानुसारच अभ्यास करतात. पण अकोल्यामध्ये असेल किंवा विदर्भामध्ये प्रॉब्लेम काय होतो, तर विद्यार्थी परीक्षेचा सिलेबस पाहत नाहीत, त्या सिलेबसवर प्रश्न कशा स्वरूपाचे परीक्षेमध्ये विचारले जातात त्याकडे लक्ष केंद्रित करत नाहीत. म्हणून मग फारसा इथे पास होण्याचा रेशो असा फारसा दिसत नाही. पण आजच्या सिच्युएशनमध्ये मात्र तसं राहिलं नाही. म्हणजे विदर्भ असेल, त्यामध्ये स्पेशली अकोल्यामध्येही आता पुण्यामध्ये शिकवलेले बरेचसे शिक्षक अकोल्यामध्ये येत आहेत आणि ते खरोखर पुण्यात ज्या पद्धतीने शिकवलं जाते त्याच पद्धतीने ते अकोल्यामध्ये म्हणजे शिकवतात. त्यामुळे अशी काही फार आता आवश्यकता नाही की पुण्यात गेलंच पाहिजे, बरोबर आहे. पण पुण्यामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो माइंडसेट आहे तो मात्र माइंडसेट इथल्या विद्यार्थ्यांनी ठेवायला पाहिजे असं मला वाटते. बरोबर सर, यावेळेस आपण चर्चेला थोडंसं वेगळं वळण देऊया. सर, जी एकलव्य अकॅडमीची सुरुवात आपण बरेच वर्षांपासून केलेली आहे, अतिशय छान प्रकारे आपण मार्गदर्शन, प्रशिक्षण स्पर्धा परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांना देत आहात. सर, नेमकं या क्लासमध्ये कोणकोणते विषय तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना शिकवित असता? बघा, आता एकलव्य अकॅडमीमध्ये काय होतं आहे, तर आपण स्पेशली फोकस करतो MPSCच्या विद्यार्थ्यांकडे, म्हणजे राज्यसेवा आणि PSI STI ASO या विद्यार्थ्यांकडे आपण स्पेशली फोकस करतो. मग आता या विद्यार्थ्यांचा जर सिलेबस पाहायला गेलं तर सिलेबस हा बघितला तर बराचसा मोठा आहे. म्हणजे ॲटलिस्ट त्याच्यामध्ये 8 ते 10 सब्जेक्ट आहेत.
आता ते जे 8 ते 10 सब्जेक्ट आहेत, ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण MPSC करावी किंवा करतात, तर विदर्भामध्ये प्रॉब्लेम काय होतो ह्या परीक्षेसंदर्भात, की विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण फक्त मॅथमॅटिक्सकडे वळलं पाहिजे, फक्त मॅथ हा सब्जेक्ट त्यांना कठीण वाटतो आणि त्याच विषयाकडे वळण्याचा प्रयत्न ते करतात. पण तिथे थोडंसं मग चुकीची कन्सेप्ट होत आहे. MPSCमध्ये काय होतंय तर मॅथ्सचं जे वेटेज आहे, गणित बुद्धिमत्तेवर जे प्रश्न विचारले जातात, साधारणतः 15 प्रश्नापर्यंत विचारले जातात. इतरही सब्जेक्ट त्याच्यामध्ये भरपूर असतात, जसे की राज्यघटना आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, बेसिक सायन्स आहे, चालू घडामोडी असतात, मराठी आहे, इंग्रजी आहे. पण म्हणजे असे बरेचसे काही जे सब्जेक्ट आहेत, तर हे विषय आहेत आणि प्रत्येक विषयाला एक समान वेटेज आणि महत्त्व आपण दिलं गेलं पाहिजे. आणि असं जर समान महत्त्व आपण दिलं, त्या अनुषंगाने जर अभ्यास केला, तर मग याच्यामध्ये पास होण्याचा रेशो आणखीन जास्त असतो. पण अकोल्यासारख्या शहरामध्ये काय होत आहे की जे विषय खरोखर अभ्यास करायला पाहिजे त्या विषयाकडे फारसं लक्ष दिलं जात नाही आणि गणिताचं खूप जास्त भीती ठेवून फक्त गणिताकडेच जास्त फोकस दिलं जाते. आणि मग त्यांनी होते असं की जे विषय करायला पाहिजे ते विषय केले जात नाहीत. जसं की समजा राज्यसेवेची तयारी करणारा विद्यार्थी आहे, त्याला डेप्युटी कलेक्टर बनायचं आहे, तहसीलदार बनायचं आहे. आता अशा विद्यार्थ्यांनी राज्यघटनेचा जितका अभ्यास करायला पाहिजे तितका ते न करता जर ते गणिताचाच अभ्यास करत बसलेत किंवा इंग्लिशचाच अभ्यास करत बसलेत, तर त्यांना पास होणं थोडंसं जड जाते. कारण की राज्यघटना किंवा पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्रासारखा विषय राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये 150 मार्क्ससाठी विचारला जातो. पण तिथेच इंग्रजी जर पाहिली तर 100 मार्क्ससाठी विचारले जाते. मॅथ जर पाहिलं तर पूर्व परीक्षेमध्ये हार्डली 20-25 प्रश्न येतात, 20च प्रश्न येतात. त्याच्यामुळे मग जे विषय खूप जास्त विचारतात तर त्या विषयांवर आपण भर दिला पाहिजे, असं मला वाटते. सर, आपण पाहतोय की काही विद्यार्थ्यांना घरी अभ्यासामध्ये डिस्टर्बन्स येतं किंवा जे काही विद्यार्थी बाहेरगावावरून इथे शिक्षण घेण्याकरिता येतात, इथे स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेण्याकरिता येतात, सर त्या विद्यार्थ्यांना पण कुठेतरी ते रूममध्ये राहतात, तिथे मित्रपरिवार असतो, तर त्यांना कुठेतरी अभ्यासामध्ये डिस्टर्बन्स येतं. तर या क्लासमध्ये एखादी लायब्ररीची सुविधा आहे का, एखादी अभ्यासिकेची सुविधा अशी आहे का? हो, आमच्याकडे तसं अभ्यासिकेची सुविधा आहेत. 2 अभ्यासिका आहेत, म्हणजे जवाहरनगरला आहे, त्यानंतर ताथोड मंगल कार्यालय म्हणून शास्त्रीनगर, तिथे पण अभ्यासिका आहे. आणि तिथे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त म्हणजे अभ्यासाच्या सुविधा मिळाव्यात त्यासाठी आपण कायमच प्रयत्न करत असतो. जसे की चालू घडामोडीसाठी मग वृत्तपत्र असतील, चालू घडामोडी संदर्भात काही लेक्चर्स, स्पेशली त्यांच्यासाठी लेक्चर्स अटेंड करणं असेल, अशा काही बाबी आपण त्यांना तिथे अवेलेबल करतो. आणि अभ्यासिकेची व्यवस्था तर आपल्याकडे आहेच. आणि इव्हन बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा घरी अभ्यास होणं थोडंसं कठीण जाते आणि अभ्यासिकेमध्ये जर ते अभ्यास करत असतील तर काही इतर विद्यार्थी की जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांच्यासोबत त्यांची लिंक राहते. परीक्षेमध्ये काय बदलतं स्वरूप आहे, स्पर्धा किती वाढत आहे याचं काहीसं आकलन होते. त्या अनुषंगाने अभ्यासिका ही योग्य राहतेच, पण अभ्यासाच्या माइंडसेटने मात्र तिथं येणं अपेक्षित असते. सर, यावेळेस अनेक विद्यार्थी जे काही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत किंवा जे त्यांचे पालक आहेत ते पण आपल्याला यावेळेस बघत आहेत. सर, या पालकांना किंवा त्या विद्यार्थ्यांना तुम्ही या DDC न्यूज चॅनलच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छिता, काय आवाहन कराल? एक्झॅक्टली. बघा, पालकांचा रोल विद्यार्थ्यांच्या यशामध्ये किंवा पाल्यांच्या यशामध्ये खूप इम्पॉर्टंट असतो, खूप महत्त्वाचा असतो. पालक जितके अवेअर असतील तितके मुलं हे आणखीन पुढे जाऊ शकतात कोणत्याही क्षेत्रात. त्यामुळे मी मगाशीच त्याचं उत्तर दिले बघा, की पालकांनी आपल्या पाल्यांचा इंटरेस्ट आणि त्याची आवड जाणून घेतली पाहिजे. आणि एकदा का पालक आपल्या पाल्याची आवड जाणून घेतील तर त्यानुसार ते इनपुट दिलं पाहिजे की त्या पाल्याला त्या मार्गाने नेलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे असं होऊ नये की पालकांना जर असं वाटत असेल की आपला मुलगा हा तहसीलदार झाला पाहिजे तर मग पालकांनी त्यांना जबरदस्तीनेच स्पर्धा परीक्षा करायला लावणं हे पण चुकीचं आहे. म्हणजे पहिली बाब तर ही आहे, पालकांनी अवेअर राहिलं पाहिजे की आपला मुलगा मुलगी काय करू इच्छिते आणि इंटरेस्ट काय आहे. आणि त्या इंटरेस्टनुसार जर समजा असं वाटत असेल की नाही आपली मुलगी प्रशासकीय अधिकारी बनू शकते, बरोबर आहे, तर मग मात्र प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे आणि काय आवश्यक आहे त्या अनुषंगाने पालक त्यांची तयारी करून घेऊ शकतात. सर, आजकाल करंट अफेअर्सला पण खूप महत्त्व दिलं जातं. करंट अफेअर्स हे नेहमी बदलत राहतात. सर, हे जी काही चालू घडामोडी आहे यासाठी तुम्ही काय करू इच्छिता? चालू घडामोडी हा विषय स्पर्धा परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचा आहे.
मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जशी एक्झामची लेवल वाढते, समजा UPSC आहे की जिथे IAS IPS यांचं सिलेक्शन होत असते, UPSC मध्ये जर पाहिलं तर 70% पेपर हे चालू घडामोडीवर उतरतात. त्याखाली आणखी राज्यसेवेमध्ये जर आपण पाहिलं तर राज्यसेवेतही चालू घडामोडीवर भरपूर प्रश्न आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये पाहायला मिळतील. आणि PSI STI आहे, त्याच्यानंतर सर्वच क्लास 3च्या परीक्षेमध्ये 15 प्रश्न तरी चालू घडामोडीवर विचारले जातात. आता विद्यार्थी चालू घडामोडीची तयारी करताना ते खूपच म्हणजे असे नॅरो माइंडेड तयारी करतात, जसं की ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू चालू घडामोडीची तयारी करतच नाहीत. मग आता विद्यार्थ्यांना मी एक संदेश देऊ इच्छितो या माध्यमातून की ज्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडीची तयारी चांगल्या प्रकारे करायची आहे त्यांनी सर्वात आधी आपला सिलेबस खूप चांगल्या प्रकारे म्हणजे पूर्ण केला पाहिजे. सिलेबसचं चांगल्या प्रकारे आकलन केलं पाहिजे. जो आपला अभ्यासक्रम आहे, अभ्यासक्रमाचा जर त्यांनी अभ्यास खूप चांगल्या प्रकारे केला असेल तर त्याच अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने चालू घडामोडीचा अभ्यास करणं अपेक्षित असते. जसं की समजा मी तुम्हाला उदाहरण देतो की जे सध्या चालू आहे, सध्या न्यूज मीडियामध्ये NRC CAA याच्यावरती खूप काही चर्चा होत आहे, बरेचसे आंदोलनं होत आहेत. मग विद्यार्थ्यांचं काम आहे की NRC नेमकं काय आहे, CAA ते जे बिल आहे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट, तर त्या कायद्यामध्ये नेमकं काय आहे. कारण की CAA म्हटलं म्हणजे तो टॉपिक आपल्या सिलेबसशी रिलेटेड येतो. म्हणजे राज्यघटनेमध्ये जो नागरिकत्व कायदा आहे, तर नागरिकत्व कायदा की भारताचा नागरिक कोण असेल, कोण असावा, नागरिकत्व कसं प्राप्त होईल, या संदर्भात त्या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि एक्झॅक्टली त्याच कायद्यामध्ये भारत सरकारने सुधारणा केल्यात. मग जर समजा आपल्या सिलेबसमध्ये असलेल्या कायद्यामध्ये जर गव्हर्नमेंट सुधारणा करत असेल तर मग त्या चालू घडामोडी आपल्याला परीक्षेमध्ये आवर्जून विचारल्या जातात. त्यामुळे चालू घडामोडीचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी आपल्या सिलेबसमध्ये आणि अभ्यासक्रमामध्ये जे टॉपिक असतात तेच टॉपिक चालू घडामोडीमध्ये येतात आणि त्या टॉपिकचा आपण खूप जास्त अभ्यास केला पाहिजे असं मला वाटते. आणि तरीसुद्धा आपण DDC मराठीच्या माध्यमातून आणि एकलव्य अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणखीन काही सुविधा ऑनलाईन देण्याचा प्रयत्न आपण करूयात. किंवा एक 7 दिवसाचं जे काही चालू घडामोडीचं जे लेक्चर असेल असं आम्ही क्लासमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत असतो. आणि जर शक्य झालं तर ते ऑनलाईन सुद्धा आपण विद्यार्थ्यांना म्हणजे देण्याचा प्रयत्न करूयात. असा उपक्रम एक एकलव्य अकॅडमीचा इथून पुढे राहणार आहे. नक्कीच सर, धन्यवाद. खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही यावेळेस केलेलं आहे आणि DDC दैनिक मातृभूमीला तुम्ही यावेळेस तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू मॅडम. तर हे होते आपल्यासोबत प्राध्यापक गजानन पाटील सर. तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेते. पाहत राहा DDC न्यूज दैनिक मातृभूमी.